नमस्कार मंडळी, तर आज आहे गुढीपाडवा, म्हणून मी आज बनवते बिरड्याची भाजी म्हणजेच वाळाची भाजी। आमच्या कोळी भाषेत त्याला बिरडा असं बोलतात। आणि बटाट्याची उसळ, वरण भात, पुरणपोळी, वांग्याचे काप असं गोड जेवण मी आज बनवत आहे। चुलीत आग पेटलेली आहे। आता आपण त्यावर लगडी ठेवूया। त्यात थोडं तेल घालूया आणि अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घालूया। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालूया। कढीपत्त्याची पानं तडतडल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घाला आणि लसूण सुद्धा घाला आणि हे सर्व मिक्स करून घ्या। आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। ही हळद एकत्र करून झाल्यावर त्यामध्ये उकडलेले बटाटे घालूया। या कालत्याने बटाटे सुद्धा या फोडणीत मिक्स करून घ्या। आता आपण 5 मिनिटं या भाजीला वाफ काढून घेऊया। आता आपण या भाजीमध्ये चवीपुरता मीठ घालूया आणि वरतून चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। इथे आपली बटाट्याची उसळ तयार झालेली आहे। आता ती आपण या चुलीवरून उतरवून खाली ठेवूया। बिरड्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे मातीचं भांड आता चुलीवर ठेवूया। त्यात थोडं तेल घालूया। फोडणीसाठी आपण इथे अर्धा चमचा जिरा घेऊया, चिमूटभर हिंग घालूया आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालूया। नंतर यामध्ये 3 तमालपत्र घालूया आणि चिरलेले कांदे सुद्धा घालूया। दिलेली फोडणी आपण डावीने मिक्स करून घेऊया। कांदा आपला शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये हे वाल घालूया। आता या वालाला आपण 5 ते 6 मिनिटं वाफेवर शिजवून देऊया। या वालाला आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि या वालाचा रंग सुद्धा बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे कोळी मसाला घालूया। तुम्ही आमच्या कोळी मसाल्याचा रंग बघू शकता, लाल भडक आहे एकदम आणि चवीला तर एक नंबर लागतो। मच्छीत टाका नाही तर भाजीत टाका, चव एक नंबर लागते। हे मसाले शिजण्यासाठी आपण 5 मिनिटं झाकण देऊन ठेवूया। या बिरड्याच्या भाजीमध्ये मी शेकटाच्या शेंगा आणि बटाटा टाकते। तुम्हाला जर इथे फ्लावर, शिराळा, वांग टाकायचं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता। आता आपण या भाजीमध्ये 1.5 ग्लास पाणी घालूया। बिरड्याची भाजी शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून त्यामध्ये थोडंसं जास्तीचंच पाणी घालायचं, कारण पाणी नंतर आटते। आपल्या बिरड्याच्या भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये वाटण घालूया। या वाटणामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, कांदा, लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर आणि दालचिनी आणि वेलची असं सर्व घातलेलं आहे। आता हे वाटण आपण या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। आपली ही भाजी लवकर शिजावी म्हणून आपण त्यावर झाकण ठेवूया। आपली ही बिरड्याची भाजी होईपर्यंत आपण या वांग्यांना सर्व मसाले लावून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया आणि हे मीठ सर्व वांग्यांना चोळून घेऊया। आता आपण यामध्ये हळद आणि घरगुती बनवलेला कोळी मसाला घालूया। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आपली इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया वालाची भाजी शिजली की नाही ते बघायला। तुम्ही इथे बघू शकता आपले वाल शिजलेले आहेत, म्हणजे आपली भाजी झालेली आहे।
बटाटा पण मस्त शिजलेला आहे. काय मस्त सुगंध सुटला या वालाच्या भाजीचा. तुम्हाला आवडते की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपली झालेली भाजी आता खाली उतरवून घेऊया. इथे मी वरण बनवण्यासाठी फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जर दुसरी कुठली घालायची असेल तर ती पण घालू शकता. पाणी गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण भिजवलेली मुगाची डाळ घालूया आणि थोडं तेलसुद्धा घालूया. छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपली डाळ शिजलीसुद्धा आहे. आता आपण डाळीला फोडणी देऊया. त्यासाठी पातेलं गरम करण्यासाठी ठेवूया. त्यात थोडं तेल घालूया. फोडणीसाठी राई, चिमूटभर हिंग घालूया. 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, मिरची, लसूण आणि अर्धा चमचा हळद घालूया. चिरलेले टोमॅटो सुद्धा आपण त्यामध्ये घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण यात शिजवलेली मुगाची डाळ घालूया. या डाळीमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि वरतून थोडी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया. तुम्ही बघू शकता वरणाला छान उकळी आलेली आहे आणि आपलं हे वरण तयार झालेलं आहे. वांगी तळण्यासाठी आपण चुलीवर तवा गरम करण्यासाठी ठेवूया. तवा गरम झाल्यावर त्यामध्ये थोडं तेल घालूया. मसाला लावलेली वांगी आपण या तेलामध्ये तळून घेऊया. दोन्ही बाजूने आपल्याला ही 2-2 मिनिटे वांगी शिजवून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता ही वांगी एका बाजूने शिजलेली आहेत. आता आपण त्यांना दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊया. आपण या वांग्यांना तव्याच्या कडेला ठेवूया, म्हणजे त्यातल्या आतमधला तेल असेल तो आपोआप निघेल. आता आपण पुरी बनवण्यासाठी कढई चुलीवर ठेवूया. त्यामध्ये पुरीला तळण्यासाठी तेल घालूया. तेल गरम होईपर्यंत पुरी लाटून घेऊया. गरम तेलामध्ये आपण पुरी तळून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली पुरी मस्त फुगलेली आहे. जेव्हा ही पुरी तळताना आपण 2 वेळाच उलटायची असते, नाहीतर जास्त वेळा आपण उलटपालट केली तर त्यामध्ये तेल राहतं. इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण त्याच तेलामध्ये पापड तळून घेऊया. आपली गुढीपाडव्याची नैवेद्य थाली तयार झालेली आहे. वाळाचं बिरडं, बटाट्याची उसळ, भात, पुरणपोळी, तळलेली वांगी,
पुऱ्या, पापड आणि वरण. झटपट तयार होते ही नैवेद्य थाली. आमच्या कोळ्यांमध्ये संकष्टी असो किंवा कुठला सण, ही बिरड्याची भाजी बनतेच म्हणजे बनते. पुरणपोळीची व्हिडिओ तुम्हाला आधीच दाखवलेली आहे, म्हणून मी तुम्हाला आता नाही दाखवत आहे. गाईचं तूप आणि वरण भात तर एक नंबरच लागतं. मी तयार केलेली नैवेद्याची थाळी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. मग या गुढीपाडव्याला बनवता की नाही ही नैवेद्याची थाळी? झटपट तयार होते आणि चवीला तर जामच भारी लागते. तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा.